नमस्कार मंडळी पीएम किसानचा 19वा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर या ठिकाणी वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यामागे सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, असे बरेच काही कमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। परंतु खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे का आणि तो 18 तारखेला जमा केला जाणार आहे का आणि गोरखपूर या ठिकाणीच त्याचं वितरण केलं जाणार आहे का, याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान होते, त्यानंतर खत असेल, बी असेल, बी बियाणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान ही योजना चालू करण्यात आली होती आणि या पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी आपल्याला 6000 रुपये हे दिले जातात। त्यामागे आतापर्यंत आपल्याला 18 हप्ते हे दिले गेलेले आहेत, परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे 19 हप्त्याची। आणि ज्या पद्धतीने हे व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहेत, या व्हिडिओ मागचं सत्य काही अलग आहे। सध्या तरी कोणत्याही प्रकारची केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली नाही। सध्या तरी कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार नाहीत आणि ज्या पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यमातून जे पीएम किसानचा डाटा असेल, शेतकऱ्यांचे जे काही डॉक्युमेंट असेल त्याची पडताळणी करण्याकरता सुरुवात झालेली आहे। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झालेला असेल, त्यानंतर काही नवीन शेतकऱ्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलेले असेल, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे पीएम किसानचे हे पैसे जमा केले जात नाहीत। यामध्ये बऱ्याच काही त्रुटी आहेत। बँकेचं पासबुकचं नाव अलग आहे, सातबाराचं नाव अलग आहे, त्या कारणाने कुठे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात नाहीत। त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जे पुरावा आहे ते पुरावा पुरेपूर करणं म्हणजे डॉक्युमेंटच्या पडताळणी चालू आहे। त्यासाठी सध्या तरी कोणत्याही प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली नाही। आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैशाचं वितरण केले जाते, नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वितरण केले जाते, त्यामध्ये दिल्लीत आता विधानसभेच्या लगबग चालू आहे, विधानसभेची निवडणूक ही चालू आहे। त्या कारणाने सुद्धा आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता असल्या कारणाने या पैशाचं वाटप हे सध्या तरी होणार नाही। परंतु पीएम किसानचे नमो योजनेचे मात्र 2000 रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित केला जाऊ शकते। त्यासाठी त्यासाठी एक नवीन तारीख डिक्लेअर केला जाईल आणि ती पीएम किसानच्या या अधिकृत पोर्टलवरती आपल्याला ती पाहायला सुद्धा मिळेल। मित्रांनो, सध्या तरी व्हायरल व्हिडिओच्या मागचं कोणत्या प्रकारचं सत्य नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या तरी 19 हप्त्याचं वितरण हे केलं जाणार नाही। अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती होती। नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन अपडेट तुम्हाला सत्य व्हिडिओ पाहायला मिळतील। जय शिवराय।